आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी फसवते सारंग सरांना, चुकीचं वागते, खोटं बोलते, त्रास होतोय मला खूप। तुला माहिती आहे ना विठ्ठला, मी आजपर्यंत कोणाचीच फसवणूक नाही केली, पण आता मी माझ्या नवऱ्याशीच खोटं बोलते। बोला जगन्नाथजी। कशी आहे सावली बाळा? बरी आहे मी। आवाजाला काय झालं ग तुझ्या? माझं मन मला खातंय। मला सांगू शकतेस बाळा? सारंग सरांनी आज मला गुरुचा दर्जा दिलाय। अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे। म्हणजे तुझ्या सुखी आयुष्यात अजून एका सुखाची भर पडली। वा वा, उत्तम। मला नाही समजत आहे, सारंग सर आहेत ना, खूप निस्वार्थ भावनेने वागतात माझ्याशी। त्यांचं प्रेम दिसतं, जाणवतं, आणि मी काय करते? मी त्यांना फसवते ना। त्यांच्या बाजूने जे काही आहे ना ते सगळं खरं आहे, आणि माझ्या बाजूचं काय? एक मिनिट, फसवतीस म्हणजे नेमकं काय करतीस? मला जरा कळेल असं सांग। तुम्हालाही माहिती आहे, मी माझ्या आवाजाचं सत्य सारंग सरांपासून लपवून ठेवलंय। मला त्यांच्याशी खोटं बोलावं लागतंय, मला गोष्टीचा त्रास होतोय। मग त्याला खरं सांगून टाक ना, की ताराचा आवाज ताराचा नसून तुझा आहे। इतकं सोपं आहे। हो, इतकं सोपं नाहीये हे। मी विठुरायाच्या साक्षीने आधी भैरवी माईंना शब्द दिला होता, पण मी सारंग सरांना सत्य कसं सांगू? आणि दुसरीकडे मला ही भीती आहे की जर सारंग सरांना हे सत्य कळलं तर काय होईल? त्यांना असं तर नाही वाटणार ना की मी त्यांचा विश्वासघात करते, किंवा ते माझ्यापासून लांब नाही जाणार ना? सावली, खरंच तू ग्रेट आहेस ग बाई। जगात स्वतःचं सोडून सगळ्यांचा विचार करतेस। पण बाळा, हे असं किती काळ करणार? कधीतरी स्वतःचा विचार करावा लागणार की। आणि बाळा, धीर सोडून कसं चालेल? आजपर्यंत इतक्या असंख्य अडचणींना धीरानं तोंड देत आलीस ना, मग अगं तुझ्या इतका धीर माझ्या लेखीत असता तर माझी सानिका माझ्या जवळ असते। त्यामुळे बाळा, धीर सोडू नको। मान्य आहे, इतरांपेक्षा तुझ्या आयुष्यात अडचणी खूप आहेत, पण तुला धीरानं सामोरं जावं लागणार आहे। आणि अजून एक सांगतो, हे सत्य जर सारंग समोर आलं ना, तो आनंदाने सगळ्या गोष्टी स्वीकारेल। तो मी त्याला जितका ओळखतो ना, तो तुला अजिबात दूर करणार नाही। पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य कितीही अंधारात दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सूर्यासारखं उगवून वर येतच। आपल्याकडनं उशीर व्हायला नको, एवढी आपण काळजी घ्यायला हवी। बाकी निर्णय तुझ्या हातात आहे, काळजी घे।